डॉगेश भाई कसं काय कारभार मेरा भाई तू मेरी जान है. कबलास कबला प्रॉपर मालवण लावले प्रॉपर. तर गाईज गुड मॉर्निंग. काल रात्री मी झोपलो. सकाळी विचार होता की स्विमिंग करायला जायचं, पण आम्ही उठलोच आता 11 की 12 वाजता. त्यामुळे स्विमिंग झाली कॅन्सल. मग आम्ही बोललो की चला स्विमिंग नंतर पण करू शकतो. मग आम्ही आंघोळ केली, नाश्ता वैसा केला. आता आम्ही चाललो आहे जेवायला. चालू आहे मंदिरात. कुठे तर काल आपण बघा जिथे शूट केलं देवाचं, तिकडे आज जेवण आहे. येस, जाऊच तिकडे. म्हणजे बाकी एकदम एकदम मस्त टॉप टिप बनवून अंघोळ बिंघोळ करू. पावडलो ना. ठिमका बघा ठिमका कशी टिकली आली घालायला माझ्या. एकदम पोंगा आलाय पोंगा. हाच तो स्पॉट इथे आम्ही पोहणार आहे. भाई साहब काय फ्लो आहे पाण्याचा खतरनाक. तिथून असा येतो, तिथून असा असं 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 थांबा दाखवतो. फुल भाई सेक्सी. आणि आता आम्ही इथेच जेवायला आहे. तिथे काल जे झालं ना देवाचं इकडे दिसणार ना इकडे इकडे. मग प्रोग्राम आमचा असा आहे की दुपारी जेवून घरी जाणार आम्ही. मग बाईक घेऊन परत येणार आम्ही चौघं देणार. त्या चौघांमध्ये मी पण आहे. आणि हा चोर आहे, शर्ट चोर. काय डॉगेश भाई कसं काय कारभार. पाणी बी नाही विचारलं मला. रांडच्या कशा पाहिजे हात लावायला सर मला. काय भाई काय लुक आहे राहायचा. सेक्सी लुक. परत परत. A few moments later. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं बा. कालच आम्ही बघितलं. हा ना. आणि हा साला भिकारी साला एक नंबरचा कपडे चोर आहे. सगळे माझे कपडे चोरतोय. अंडरवेअर पण. अक्षरशः अंडरवेअर पण चोरली माझी. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मेरा भाई तू मेरी जान है. एकाचा पाय फ्रॅक्चर आहे म्हणून उचलून नेते भाई. भाईचार ऑन टॉप. ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग आहे. आजी एक्सपल्स आहे पण. खाली सरकच्या म्हणजे हट्ट पडला. फ्री मध्ये फ्रस्ट्रेशन काढायची टेक्निक आहे. जर तुम्हाला फर्स्ट स्टेशन काढायचं ना, काठी घ्यायचे सगळ्यांना उठसूट मारा सुटायचं. आमचे हात बघा ते एवढे एवढे लाल झालेत ना. मारत नाही झाला. उभा तर बघा नुसतं लाल लाल. तोंड दाखव. काय फ्रस्ट्रेशन निघतंय. आईच्या गावात कसला फ्रस्ट्रेशन आहे तुला एवढा यश. काय बोलला. कबुलास 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 कबुलास. कर तू कर. हे काय बोलले. काढ काढ तू फर्स्ट स्टेशन काढ. काहीच प्लॅन मध्ये त्याला चेंजेस आले. आम्ही जाणार होतो पोहायला, तर ते पोहायचं कॅन्सल करून आम्हाला 2 बाईक भेटल्यात. तर आम्ही जातो फिरायला मालवण बिलवण मस्त बीच बघू. बीचचं तर फिक्स नाही पण सनसेट बिनसेट परत खूप सारे स्पॉट आहेत ते करूच आम्ही. मस्त 2 गाड्या आहेत. एक स्प्लेंडर आहे, लॉर्ड स्प्लेंडर आणि स्कूटी आहे. तर मी चाललो आहे तसे आम्ही तिथं आणि ते दोघं पुढे. लेट्स गो. चला आबा येतो. चला आबा. वेलकम टू कोकण.
1 hour later. प्रॉपर मालवण लावलंय, प्रॉपर मालवणला रॉक गार्डन करून तिकडे काय सुंदर व्ह्यू आहे भाई. एकदम पूर्ण हा गार्डन आहे आणि गार्डनच्या इथूनच हा व्ह्यू समुद्राचा काय सेक्सी वाटन. सनसेट पण होतो ऑलमोस्ट. भाई साहेब सही आहे, सही आहे, चांगलं चांगलं. स्टार्टिंगला मला वाटलं काय नसेल गार्डनसाठी काय एवढं नाही, ॲक्च्युली सही आहे. काय व्ह्यू येतो रे भाई साहेब. कसं वाटतंय भावा? आय मीन द हेवन. फील्स लाईक अ हेवन. ओम नमः शिवाय. अरे अरे वाजू बिग फॅन सर, बिग फॅन सर. ए ठीक आहे चल लांब फोटोग्राफ लांब माझा बॉडी गार्ड. लांब रे. इझी टेक इट इझी. सेल्फी काढ. माझे फॅन फॉलोअर्स. दे मी काढतो सर द्या मी काढतो. हात तरतरते. सर थँक्यू सर. अचानक बाहेर मध्ये आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलो आणि तिथे महाराजांचा फोटो आहे. एवढा मोठा आहे तो बघ. गुसबम्स. गेलाच पाहिजे. टाकी नदी. वाव. यस, कसं वाटतंय मूर्ती बघून महाराजांची? आणि तो आपल्या मोबाईलच्या फ्रेम मध्ये पण नाही मावत आहे. इतकी चांगली मूर्ती, इतकी मोठी मूर्ती आहे ती. ऍक्च्युली यार. द आर्ट अँड द आर्टिस्ट वाईस छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर केल्या लोकांनी, एवढं सुंदर केलं ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप डोळ्याने एकदम एवढं भारी वाटते ना. गुजबम्स आले, गुजबम्स. वाव. अरे होते जे आता मी आणि तुम्ही बघितलं थोडी सिंगा आलेला. आम्ही रॉक बीचला गेलो. अचानक बोललो की घरी जाऊया आणि घरी आला आर्यनने चुकवला. सॉरी. आणि चुकवला ते इथे आणला. मी थांब आर्यन काही ते जावंच लागेल. आणि जी महाराजांची मूर्ती होती ना भाई, पण प्रसन्न झालं अक्षरशः. खूप भारी वाटतं. आता मी इथून चाललो घरी. फोटो पाठवला हे होती पूजा होती. तर इतकं सुंदर सजवलेलं नाही पूर्ण असं. हे मंदिर वाटणारच नव्हतं पूर्ण फुलांनी सजवलं. पूर्ण? आम्ही बोललो तो फोटो व्हिडिओ दाखवला.
गाईज सगळे प्लॅन अचानक भयानक होते. कालपासून परवापासून यशला त्या मंदिरात जायचं होतं, पण आम्ही नाही करत होतो आणि शेवटी आम्ही रस्ते चुकलो आणि तिथेच आलो. कुठे त्याच मंदिराकडे बोललो तर आलोय तर पायच पोहूया. आणि आता हा जो रस्ता आहे ना, हा जो रस्ता तो भाई आहे रस्ता चकवावाला. चकवे लागतात जे आम्हाला आलेलं लागलेलं आहे हा, म्हणजे हा प्रूफ ह्याला चकवा लागलाय ते. परत त्या दर्शनी चाललंय. आम्ही बघू काय चाललोय. होतं. रात्रीचे 8 वाजता. येस. A few moments later. आम्ही अजून पण दुसरं दाट जंगलामध्ये आणि एकदम आम्ही फक्त 5 जण आहे. एवढी थंडी वाजता ना, गार गार आणि लय भारी वाटतंय. असं कचकन कोण येईल, कचकन मला घेऊन जाईल तरी पण समजणार नाही या लोकांना की मी नाही. पण ठीक आहे. आम्ही घरी बेरी पोचलो, मगाशी मंदिरच्या वापरलो आणि जेवलो आणि पत्ते पिते खेळलो. आत्ता वाजले किती 1:30 वाजले. आम्ही बाहेर निघालोय. आम्ही असे हाय गाईज. आणि धुकं बघा, नुसता धुक आहे, नुसता कोराई. ते आर्यनचं घर पण दिसत नाही अक्षरशः, एवढा धुक आहे. आणि या धुकच आहे बघा, हे सगळं धुकच आहे. आणि ऍक्च्युअली थंडी वाजते पोरांना. अरे तो धुक बघ ना, कॅमेरा कसा लागतोय बघ. हा ना, मूवी एपिसोड असं मूवी सीन वाटतं कुठल्या तरी एकदम. अरे आर्यनचं घर काय, लाईट पण दिसत नाही ती. अरे भाई चंद्र झूम कर. अरे कायच नाही दिसत आहे. चंद्र आहेत ना भाई काय दिसत नाही समोरचं. बघ नीट असेल तर टेम्परेचर चेक कर ना.